मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनाला आज दुसरा दिवस लागला आहे। या आंदोलनात उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांचा निर्धार दिवसेंदिवस अधिक ठाम होताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एक लहरा गावातील मराठा समाजातील सरपंच आणि माजी सरपंचांनी एक सामाजिक बांधिलकी जपत मोठे पाऊल उचलले आहे। कृष्णा पाटील खराबे, शिवाजी खराबे, माजी सरपंच विश्वजित पारखे, शरद खरपेड, अरुण रोडगे आणि देवलाल मांडलिक यांनी आंदोलनकर्त्यासाठी जेवणाची व्यवस्था करून एकजूट आणि सहकार्याचा आदर्श निर्माण केला आहे। या कृतीतून मराठा समाजातील ऐक्य आणि एकमेकांप्रती असलेली जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। मुंबईतील आंदोलनाला राज्यभरातून मिळणारा असा पाठिंबा आंदोलनाला नवी ऊर्जा देत आहे। धनगर समाजाचा लढा सुरूच आहे आणि या लढ्यात समाजातील प्रत्येक घटक खांद्याला खांदा लावून उभा आहे। सप्रेम जय मल्हार, मी अरुण रोडगे। दादांनो, दीपक आपल्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेत रे। अहो, तो जीवाचं रान करतोय आणि आपण घरी बसतोय। कोणासाठी करायचं हे सारं आणि का करायचं? किती दिवस आता आपण सहन करणार? तो स्वतःचा जीवाची आहुती देतोय आणि आपण घरी बसतो। जरा आपल्याला काहीतरी वाटू द्या। आणि या ठिकाणी या बाबांनो, त्याच्या लेकराबाळासाठी नाही करत, तो आपल्या लेकराबाळासाठी करताय आणि इतका संघर्ष करतोय। एवढा सारा लोकांच्या स्वतःच्या संसारावर त्याने तुळशीपत्र ठेवलं रे। आज तुम्ही खुशाल मजाक करतात, गटातटात राहतात, हे कुठपर्यंत चालायचं? आणि जर आता ही लढाई जर फेल झाली ना, तर आणखीन 30 वर्ष आपण फक्त लढाईच करत राहू। हे आरक्षण परत आपल्याला भेटणार नाही। आपल्याला जर आरक्षण पाहिजे असेल दादांनो, तर आपल्याला मुंबईकडं कूच करावं लागेल, तरच आपल्याला आरक्षण भेटेल। ही तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंतीसाठी बसलो। तर रात्रंदिवस इथं बसतोय, डासात खातोय, डास त्याला चावताय, त्याची आंघोळीची सोय नाही, काही सोय नाही। त्याचे सारे कार्यकर्ते या ठिकाणी आपण खुशाल घरी थांबता। अरे त्या दीपक भाऊकडं तरी बघा आणि या समाजाने स्वतःच्या फायद्यासाठी या, त्यांच्या फायद्यासाठी नका येऊ। त्यांना काय भेटन नाही भेटन ते सोडून द्या, पण आपल्याला काय भेटन हे पहा। आणि आपण इथं या बाबा हो, तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की आपण या ठिकाणी या, मुंबईला या, आपलं आरक्षणासाठी आपण आपली ताकद दाखवा। एवढंच या ठिकाणी बोलतो। समजा जय मल्हार भावांनो, जय। आज आपण आझाद मैदानावर आहोत। तसेच आज उपोषणाचा एसटी आरक्षण धनगर समाजाचा दुसरा दिवस आहे। तसेच आपल्या सोबत काही समाज बांधव आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बाबा, तुम्ही कुठून आले? उमरगा तालुका, धाराशिव जिल्हा। काय सांगणार? आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, काय सांगणार? माझं नाव शिवाजी माझा गावडे बुवा, मी उमरगावून आलो। माझं असंच म्हणणं आहे की आजपर्यंत शासनावर आमच्या समाजाने विश्वास टाकला, त्या विश्वासाचा पूर्ण तडा गेलेला आहे। आता समाजाचा पात्र सरकारवर दूषण न देता आमच्या मतदानात प्रक्रियेत बदल, मन आणि मत प्रक्रियेत बदल झाल्याशिवाय या आरक्षणामुळे असंभव। आज आपलं वय किती आहे? 74 वर्ष। तरी आपल्याला वाटतं आपल्याला आरक्षण भेटावं? माझ्या वयाचा का प्रश्न, माणूस म्हणून जन्माला आलोय। उद्या येणाऱ्या पिढीला माणसाची वागणूक मिळावी हे शासनाकडे आमचं म्हणणं आहे। ते मिळत नसेल तर आमच्याकडे डोकं आहे, आम्ही त्या डोक्याचा वापर करून नक्कीच। तसेच काही समाज बांधव असतील, त्यांना धनगर म्हणून घेण्याची स्वतः लाज वाटत असेल, त्यांना आपण काय सांगाल? काय असतं माहितीये, अनादी काळापासून धनगर समाज होत असल्या अन्यायामुळे त्यांना त्यांच्याच बाजूत ठेवले, त्यामुळे ते स्वतःला हलकं समजून घेऊन त्याच्या पर्याय नाही। व्यवस्था तशी निर्माण केली पाहिजे, कार्यकर्ता संवाद साधला करावे। आमची लोक ना सशाची म्हणतात ना, सशाच्या शिकायला गेलं तर वाघाचं काळीच पाहिजे, वाघाचं हात पाहिजे, ते आमच्याकडे नाही आहे। आमची चूक आहे, ती चूक भरून काढण्याची येणाऱ्या पिढी आम्ही सतत तयार करू। तसेच आपल्या सोबत एकला गावचे सरपंच जे मराठा बांधव आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे। काय सांगा साहेब, तुम्ही आताच आरक्षणाला भेट दिली, पाठिंबा दिला, काय सांगाल? आज आम्ही या ठिकाणी धनगर समाजाचा जो आरक्षण मागणीसाठी जो लढा उभा केलाय, जो मल्हार योद्धा दीपक बोराडे जालना यांच्याच जिल्ह्यातनं आम्ही या ठिकाणी येत आहोत। आमची एक अशी इच्छा आहे की अनेक वर्षापासून धनगर समाजांचा जो एसटी आरक्षण, एसटी मध्ये समावेश करण्याचा जो मुद्दा आहे, तो खूप दिवसापासून दीपक बोराडे हा मुद्दा अग्रगण्य करून पुढे चालवत आहेत। त्या माध्यमातून मी संबंध महाराष्ट्राच्या धनगर समाजांना विनंती करतो की यांनी जसं की जरांगे पाटलाच्या धर्तीवरती जसं जरांगे पाटलांना
कुठेतरी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी मराठा समाजाने यांच्या एका हाकेवर सर्व समाज एकत्र जमा झाला. त्याच पद्धतीने धनगर बांधवांनी सुद्धा दीपक भाऊ बोराडे एक निस्वार्थी असा समाजाचे प्रश्न घेऊन शासन दरबारी लढणाऱ्या माणसांना त्यांनी साथ द्यावी आणि या ठिकाणी एकत्र येऊन शासनाला या निर्णय घेण्यास भाग पाडावे असा मी सर्व महाराष्ट्रातील धनगर समाजाला विनंती करतो. आणि दीपक भाऊ बोराडे यांना तब्येतीची यांनी काळजी घ्यावी की स्वतःचा एक नोकरी पेशा पोलीस प्रशासनामध्ये काम करणारा व्यक्ती जर महाराष्ट्रातल्या धनगर समाजांचं कुठेतरी भलं करावं, मेंढपाळांचं मुलांचं भलं करावं त्या उद्देशानं जर लढत असेल तर त्यांनी संबंध महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी त्यांना साथ द्यावी. आम्ही एक मराठा समाज असून सुद्धा आम्ही या दीपक भाऊ बोराडे यांच्या लढ्यासाठी समर्थन देण्यासाठी इथं आम्ही उपस्थित आहोत असंही मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. आपलं नाव? कृष्णा कराबे, एक लहरा, तालुका अंबड आणि जिल्हा जालना. आपण पाहत होतात या ठिकाणी आताच एक मराठा समाजाचे एकलहरा गावचे सुपुत्र त्यांनी आता येऊन या ठिकाणी धनगर समाजाच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे.